अचानक 20 ते 25 गुंडागर्दी करणाऱ्या तरुणांनी या पद्धतीनं जो दुपारी मर्डर झाला त्या मर्डरच्या केसमध्ये दहशत फैलवण्यासाठी राजापेठ पासून केडियानगर चौक, शंकरनगर चौक आणि निघातो मॉल, नवाते या सगळ्या परिसरामधल्या गाड्या फोडल्या, मोठ्या प्रमाणात महिलांवर दगडफेक केली, काही सर्वसामान्य जनता जे रस्त्यावर वॉक करत होती त्यांना मारलं आणि मोठ्या प्रमाणात दहशत फैलवण्याचं काम 20-25 गाड्यावर, टू व्हीलरवर अशा 20-25 तरुणांनी जे केलेलं आहे त्या दहशतीमुळे मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण झालेलं आहे. मी स्वतः स्पीकिंगला कॉल करून सांगितलं ते डीसीपी, एसीपी, पीआय, क्राईमचे पीआय सगळे पोलिसांचा पुरा ताफा त्याचा शोध घेत आहे. त्यापैकी 5 ते 6 हे गुंडागर्दी करणारे गुंडे ते पकडले गेलेले आणि 25 लोकांची वरात हे प्रत्येक चौकामध्ये पोलीस कमिशनरच्या माध्यमातून थोडपले गेले पाहिजे असे पोलीस कमिशनरला सुद्धा निर्देश दिले. डीसीपीला निर्देश दिले की ज्यांनी असा आतंक फैलवला, ज्यांनी गुंडागर्दी केली त्यांची वरात चौकामध्ये काढून त्यांना पूर्ण कपडे काढून नांगडा करून मारलं पाहिजे, जेणेकरून असं कृत्य कोणी करणार नाही अशा प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहे. आणि हे दहशत जे फैलावण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथे कुठेही दहशत कोणी फैलू शकणार नाही. कायदा सुव्यवस्था राखून या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली आहे.